हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता बाळजाबाईंची मिरवणूक अगदी थाटामाटात पार पडत असते आणि त्याच वेळेला गावातले सगळेजण बाळजाबाईच्या पाठीशी उभे असतात. पण त्यापेक्षा जास्त जण हे कृष्णाच्या पाठीशी उभे असतात, कृष्णासाठी चेअरअप करत असतात. गावातल्या मुलांना सुद्धा आता कळलेलं असतं की कृष्णा ही निवडणुकीला उभी राहिलेली आहे, त्यामुळे आता मुलं सुद्धा कांगावा करत फिरत असतात. कृष्णाताई सरपंच होणार असं करून सगळीकडे आता बातमी पसरवत असतात. तर त्यातच समोर सुद्धा गाडीने चाललेला असतो. तेवढ्यातच ते जे मुलं आहेत ना, ते बोंबलत असतात. तेव्हा त्यांचा आवाज समोरला ऐकू येतो. समोर त्यांना म्हणतो की तुम्ही काय म्हणालात आता? त्यावरती मुलं म्हणतात की कृष्णाताई सरपंच पदासाठी उभी राहणार आहे. आणि ही मुलं अगदी ताट वाजवून अख्ख्या गावात सगळ्यांना सांगत असतात. समोरला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा समोर लगेचच तिकडनं जायला निघतो. इकडे मात्र आता फॉर्म भरायला निघालेली ही बाळजा जी असते ती आता एका मंदिराजवळ जाऊन पोचते. त्यांच्या गावात एक छोटंसं मंदिर असतं, जे की ते मंदिरात ती लोक जातात आणि मंदिरात गेल्यानंतर त्यांना आता या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे तिथे देवासमोर मांडायच्या असतात. म्हणजे त्यांचं म्हणणं हेच असतं की आपण जेव्हा देवासमोर उभं राहणार तेव्हा देव आपल्याला जे हवं आहे ते देणार आहे. आणि त्या देवासमोर नारळ फोडूनच आता पुढे फॉर्म भरायला ती जाणार असते. आणि त्याच वेळेला गावचा विकास मी असा करेन, गावातल्यांसाठी मी एवढं सगळं करेन, हे उगाचच आता ढाचे द्यायचं, बोलून काम करायचं, हे मात्र आता तिचं सुरू असतं. नुसती तिची बडबड गोंधळ सुरू असतो आणि ती सगळ्यांना याबद्दल सांगत असते. जेव्हा गावकऱ्यांना ती याबद्दल सांगत असते ना, तेव्हा गावकरीसुद्धा ऐकून घेत असतात. पण इकडे अडळरावांना माहिती असतं की ह्या बाईचं नक्की चाल काय आहे. ही बाई एकदा हिचं काम निघालं की लोकांकडे ढुंकूनही बघणार नाही, वर गावकऱ्यांचा पैसा लुटायचा प्रयत्न करते ही बाई. आणि ही बाई आज सगळ्यांना इथे भाषणं देत बसलेली आहे असंच कुठेतरी अडळरावांना वाटत असतं. त्यानंतर आता जो नारळ फोडायचा कार्यक्रम असतो तो होणार असतो. जयकांतने आता नारळ आणलेला असतो आणि नारळ आणून तो आता तिथं फोडला जातो. आणि जेव्हा नारळ फोडला जातो ना, तेव्हा नारळ जो आहे तो खरं तर ना फुटतच नसतो. आणि त्यामुळेच ना ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. कळत नसतं की काय करावं काय नाही ते. आणि त्यामुळेच ना खूपच जास्त गोंधळ उडालेला असतो. पण आता या सगळ्यामध्ये चान्स ना मारलेला असतो तो म्हणजे अडळरावांनी. अडळराव म्हणतात की पहिल्या फटक्यात हा नारळ फुटला नाही आहे, याचा अर्थ तुम्हाला समजत नाही आहे का? अक्षरशः देवसुद्धा तुमच्या पाठीशी नाही आहे. पण इकडे आता एवढी जी चिडचिड जी असते ना ती होत असते इथे असणाऱ्या या बाळजा म्हणत असते, काय रे जयकांत, कुठून आणलायसा नारळ, फुटत बी नाही आहे. मग आता तो म्हणत असतो की मी चांगलाच नारळ बघून आणलाय, मग हा वाढवत कसा नाही आहे, असाच प्रश्न ना आता पडलेला असतो तो म्हणजे इथे असणाऱ्या बाळजाला. पण या सगळ्यामध्ये अडळरावांना हसू येत असतं. अडळराव विचार करतात, शेवटी देवाच्याच मनात हे सगळं नसेल तर तो नारळ तरी कशाला फुटणार आहे. म्हणजे आता काही तुझं खरं नाही हे देखील तो शॉर्टमध्येच बोलून जातो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून जातो ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारी बाळजा जी आहे ती म्हणत असते, जर कोणाला पटत नसेल ना तर त्यांनी इथून गेलं ना तरी चालेल, पण ह्या निवडणुकीला आम्ही उभं राहणार आणि इथून पुढे जर त्या माणसानं आलं नाही ना तरीही चालणार आहे, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं काही ती बोलते ना, तेव्हा मात्र आता ते खरं तर डायरेक्ट ती इथे असणाऱ्या अढळरावांसाठीच बोलत असते. अढळराव जे आहेत ते मात्र दुर्लक्ष करतात, कारण माहिती आहे नेहमीप्रमाणे जी कुत्र्यांसारखी भुंकत असते हिच्या बोलण्याचा त्यांच्यावर काही एक फरक पडत नसतो. तर दुसरीकडे मात्र आता सगळेजण जे आहेत ना ते तिथेच बसलेले असतात. पण नारळ काही फुटला जात नाही म्हणून नारळ जो आहे तो तिथेच ठेवला जातो आणि सगळेजण पुढे आता जयघोष करत जात असतात. कारण आता इथे अढळरावांना कळलेलं असतं की कृष्णसुद्धा आता उभी राहिलेली आहे या निवडणुकीसाठी आणि त्यामुळेच त्यांनाही खूप जास्त आनंद असतो. दुसरीकडे आता समर जो आहे तो धावपळ करून जातो आणि जेव्हा तो धावपळ करून घरी जातो तेव्हा त्याला विचारलं जातं की अरे काय झालं आहे ते तरी सांग. त्यावर समर सांगतो की अगं आई, तुला माहीत नाही आहे पण तुला सांगू का, ती आपली कृष्णा नाही का, ती सरपंच पदासाठी उभी राहिलेली आहे. बघ आता समजा काही आपल्या मनासारखं होतं आहे की नाही. आता ती बाळजा एकदा हरली की तिचं राज्य संपणार. मग आता ही गोष्ट ऐकल्यानंतर खूप जास्त आनंद अनुसयाला सुद्धा होतो. अनुसया म्हणते की चला, सगळं काही चांगलं होतं हे ऐकूनच बरं वाटलं.
दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं कृष्ण आणि दुष्यंत हे आता जात असतात आणि त्याच वेळेला त्यांची रॅली खूप जोरजोरात निघालेली असते आणि तेवढ्यातच ना त्यांना आता तिथे अढळरावसुद्धा भेटतात. अढळरावसुद्धा ह्या सगळ्यामध्ये त्यांच्या सामील होतात, कारण आता अढळरावांनासुद्धा वाटत असतं की कृष्ण ह्या सगळ्यासाठी परफेक्ट आहे. आणि त्यानंतर आता त्यांचा हा प्रोग्राम सुरू होतो. तर इकडे सगळीजणं खूपच जास्त खुश असतात आणि आता वातावरणसुद्धा एकदम प्रसन्न असतं. तर दुसरीकडे मात्र आता नारळ फोडायचं असं ठरलेलं असतं, कारण नेहमीप्रमाणेच ती सवय असते नारळ फोडायची. पण आता नारळ फोडायला कसं चालणार आहे, कारण नारळच आणलेला नसतो. मग आता अरे बबन्या, तू नारळ कसं काय आणायला विसरलास? त्यावर आता कृष्णा म्हणत असते की राहू दे, इथे एक नारळ दिसतोय तो आपण फोडूया. पण अढळरावांना माहिती असतो की तो नारळ जो आहे तो बाळजाचा आहे, पण तो बाळजाकडनं फुटला गेलेला नव्हता. त्यामुळे आता जर हा नारळ फुटला नाही तर परत असंही कुठेतरी अढळरावांना वाटत असतं. त्यामुळे अढळराव नको असं म्हणत असतं. आता कृष्णा म्हणत असते की थांबा ना थांबा, मी फोडते नारळ. आणि असं बोलूनच ना आता ती नारळ फोडते देवासमोर. ती आता तिचं जे काही मनातलं वाक्य आहे ते बोलते, कारण तिला आता हे निवडणूक जिंकायची असते आणि गावकऱ्यांच्या पाठीशी तिला खंबीरपणे उभं राहायचं असतं. आणि यासाठी तिची खूप जास्त तगमग सुरू असते आणि म्हणूनच ती देवासमोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते की मला या गावकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं मला बळ दे. आणि त्याच वेळेला जेव्हा हे सगळं होत असतं तेव्हा कृष्णा नारळ फोडत असते, तेव्हा दुष्यंतसुद्धा म्हणत असतं की सगळं काही ठीक होईल, फोड आता नारळ. आणि मग आता जेव्हा तो नारळ फोडतो तेव्हा आता त्या नारळसुद्धा फुटला जातो. जो नारळ बाळजाकडनं फुटत नव्हता तोच नारळ आता कृष्णाकडनं फुटलेला असतो. बाळजा मात्र अगदीच ऐशोआरामात पुढे जात असते. बाळजा सगळ्यांना बाय बाय बोलत असते, हातवारे करत असते, कारण तिला असं वाटत असतं की बापरे, आता ती म्हणजे आता ही निवडणूक आहे, जी निवडून येणारच आहे असं काहीतरी तिच्या डोळ्यासमोर तिचा स्वॅग असतो. आणि म्हणूनच आता ती फॉर्म भरायला त्या कार्यालयामध्ये जात असते आणि त्याआधीच तिची एवढी मोठी रॅली काढलेली असते. आणि ही रॅली बघूनच ना आता मात्र सगळीच जणं जे आहेत ते मात्र आता चकित होत असतात, कारण कृष्णाची सुद्धा तिथे येऊन रॅली पोहोचते. जी माणसं बाळजासाठी उभी असतात ना त्याच्यापेक्षा जास्त माणसं इथे कृष्णाच्या पाठीशी उभी असतात, कारण गावकऱ्यांना माहिती असते इथे कार्यालयात आता बाळजा जाऊन पोहोचते. बाळजा जेव्हा जाऊन पोहोचते तेव्हा तिथे कार्यालयातले जे अध्यक्ष असतात ते मात्र म्हणत असतात की बरं झालं आलात, चला अजून तरी तुमच्या विरोधात लढण्यासाठी अजून दुसरं कोणी आलेलं नाही आहे, घ्या फिरून. मग आता फॉर्म भरून घ्यायला सांगितला जातो तेव्हा मात्र आता बाळजा खूप जास्त खुश असते. बाळजा म्हणत असते की हो, आम्हाला माहिती आहे आमच्या पाठीशी जे काही आहे ते सुरू आहे, पण मला असं वाटतं आहे ना की काही झालं ना तरीसुद्धा मला एक आनंद झालेला आहे, कारण या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना ते एकदम बरोबर घडत आहेत. म्हणजे माझ्या विरोधात उभं राहायला कोण नाही आहे म्हटल्यावर मीच ही निवडणूक जिंकून येईन यावर तिला पूर्ण कॉन्फिडन्स असतो. त्यातच कृष्ण आणि दुष्यंत ते ऑफिसमध्ये येऊन पोहोचतात. दुष्यंत आणि कृष्णा जेव्हा ऑफिसमध्ये येतात ना तेव्हा मात्र आता इकडे बाळजाला अटॅकच येतो. बाळजा बघतच राहते, पण आता बाळजाचा जो गैरसमज झालेला असतो ना तो गैरसमज आता कृष्णाने एका झटक्यात मिटवून टाकलेला असतो. म्हणजे बाळजाला असं वाटत असतं की तिच्या पाठीशी उभं राहणारं असं कोणीच नाही आहे, पण आता तिच्या विरोधात उभी राहणारी मात्र इथे कृष्णा हजर असते. आणि कृष्णाला बघून मात्र आता काय बोलावं आणि काय नको ना काही सुधरतच नसतं. आणि त्यामुळेच ना आता बाळजा व्याकुळ झालेली असते आणि बघत असते. आणि मेन म्हणजे तिचा मुलगासुद्धा तिच्या विरोधात गेलाय म्हटल्यावर तिला राग येत असतो. इथे आता दुष्यंत त्या अध्यक्षकडनं फॉर्म मागतो आणि तो पटकन फॉर्म भरून घेतो, कारण आता काही झालं तरी कृष्णाला काही लिहिता वाचता येत नाही, म्हणून तो फॉर्म तो स्वतः भरतो आणि तो फॉर्म स्वतः तो देऊ लागतो. आणि जेव्हा तो फॉर्म भरत असतो तेव्हा बाळजा तोंडातनं एकही शब्द काढत नाही, कारण तिला कळलेलं असतं की इथे आता आपली हार होणार आहे, आपण काही जिंकणार नाही आहोत. हे कुठेतरी मनात तिच्या आता तिने समजूत घालून घेतलेली असते. पण इथे बोलणार तरी कसं ना, कारण तिला आता फॉर्म भरायचा असतो. आणि आता तिला कृष्णाच्या विरोधात उभं राहायलासुद्धा भीती वाटत असते, कारण तिला माहिती आहे की अख्खं गाव जे आहे ते कृष्णाच्या पाठीशी उभं असतं. मग आता आपलं काही खरं नाही. पण इथे कृष्णाही म्हणत असते की आता तुमची गाठ जी आहे ना ती माझ्यासोबत आहे. सुनबाई तुमच्यासमोर उभ्या आहेत आणि तुमच्या विरोधात उभ्या असताना बघूया कोणाचा विजय होतोय तो. मग सुनबाईंना नक्कीच विजयी करणार आहे तुम्ही, हेही मला माहिती आहे, असंही कृष्णा म्हणते. मग आता दोघंही जण अगदीच नमस्कार वगैरे करतात आणि तिकडनं जायला निघतात. आणि हे सगळं बघूनच ना आता खूपच जास्त खूप मोठा धक्का जो काही आहे तो मात्र इथे असणाऱ्या या
बाजाला बसलेला असतो. बाजासोबत दलपतसुद्धा आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असतात. कारण जर जी निवडणूक आहे ती जर बाजा जिंकून नाही आली तर याचे परिणाम काय होणार आहेत हे दलपतला चांगलंच माहिती असतं. दुष्यंतसुद्धा आता मुद्दामूनच त्या बाजासमोर अक्षरशः हात वगैरे जोडतो, नमस्कार करतो. अगदीच तो आता दाखवत असतो की तुमचा आपला काही संबंध नाही आहे, आपण एकदम लांब लांबचे नातेसंबंध आहोत. आणि असं दाखवूनच ते दोघंही जण बाहेर पडतात. दुसरीकडे बाजा जी आहे, बाजासुद्धा फॉर्म भरते आणि त्यानंतर आता बाजा जी आहे ती आतमध्ये बोलत असते. आणि तेव्हा बोलत असतानाच तेव्हा कृष्ण आणि दुष्यंत बाहेर येतात. दुष्यंत कृष्ण बाहेर आल्यावर अडळराव त्यांच्या सपोर्टला असतात. गावकरी आता कृष्णाच्या नावानं जयघोष करत असतात. गावकरी जसा जयघोष करतात ना, तसं मात्र आता इकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले असतात. जयकांत, त्याचसोबत बाजा. मग आता बाजा जी आहे ती आता बघतच राहते. पण बबड्या म्हणत असतो की चला आपल्याला ना प्रचाराला सुरुवात करायला हवी आजपासूनच. आणि मग आता बबड्या, भक्ती या सगळ्यांचं प्लॅनिंग ठरत असतं. त्यात अढळरावसुद्धा सहभागी असतात. अढळरावसुद्धा या सगळ्यात सामील व्हायला तयार झालेले असतात. आणि त्याच वेळेला बाजा मात्र चिडते आणि बाजा आता दुष्यंतला म्हणत असते की दुष्यंता, तू जे काही केलंस ना ते चांगलं नाही केलंस. तुलाही चांगलंच माहिती आहे की एवढे वर्ष तुझी आई हा कारभार सांभाळते आणि आज तू मुद्दामूनच माझ्या विरोधात या कृष्णाला उभं केलेस. आणि तू उभं केलेस तर केलेस आणि तुला असं वाटतंय का की ही निवडून येणार आहे. त्यावर आता दुष्यंत म्हणत असतो की आपलं इथे कोणतंही नातं नाही आहे. आणि राहिला प्रश्न गावातल्या लोकांच्या हिताचा, त्यामुळे मला कळलेलं आहे की गावातल्या लोकांची तू किती वाट लावलेली आहेस, किती त्यांच्या मुळाशी उठलेली आहेस ना. त्यामुळे ना मी आहे या गावातल्या लोकांचा विचार करायला. आणि म्हणूनच तर मी माझ्या कृष्णाला या सगळ्यासाठी उभं केलेलं आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता बाजाच्या तोंडचं पाणी पळलेलं असतं. कारण आता दुष्यंतने डायरेक्टच बाजाला सांगून टाकलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा माझी बायकोच या सगळ्यात जिंकून येणार आहे. पण दुसरीकडे आता जी कृष्णा असते तिच्या विरुद्ध भडकवायचं काम आता सुरू असतं. बाजा भडकवायचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला आता कृष्णा म्हणत असते की कितीदा त्याच गोष्टी तुम्ही बोलणार आहात आणि त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे ते काही माझी साथ सोडून जात नसतात. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे बाजा जी आहे ती खूपच जास्त चिडलेली असते. पण आता इकडे कृष्णा आणि दुष्यंतने बाजाला चांगलंच उत्तर दिलेलं असतं. बाजाची आता टरटर करून फाटायला लागलेली असते. तिला कळत नसतं की आता आपण काय बोलायचं, कारण आपल्यासमोर कृष्णा उभी असते. पण ती आता कृष्णाच्या समोरच सगळ्यांना सांगत असते की हे जे पाचगावची लोकं आहेत ना, ती सगळीच जण माझ्या पाठीशी उभी आहेत आणि त्यामुळे मीच जिंकून येणार आहे, असं देखील ती आता म्हणत असते. आणि जेव्हा ती आता हे सगळं काही बोलत असते ना, तेव्हा मात्र आता इकडे कृष्णाच्या नावाचा जयघोष सगळीजणं करू लागतात. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की फक्त बाजाच्या तोंडाची हवा आहे, करणार तर काहीच नाही. उलट जे काही आहे लोकांचं ते सुद्धा उद्ध्वस्त करायचं काम ना या बाजा करत असते. त्यानंतर आता बाजाची गाडी पुन्हा एकदा घराकडे जायला निघालेली असते. डोक्यासारखं तेच फिरत असतं. इकडे भक्ती आपलं काम करत असते आणि तेवढ्यातच ना मोबाईलमध्ये एक बातमी येते की खरं तर कृष्णा जी आहे ती सरपंच पदासाठी उभी राहिलेली आहे. आणि ही बातमी जेव्हा आता बघितली जाते ना, तेव्हा मात्र आता पूजाला मोठा धक्का बसतो आणि ती आता जोरजोरात तिच्या आईच्या नावानं ओरडू लागते. त्यावेळेला भक्ती म्हणत असते की काय झालं आहे, आपली आई जी आहे ना ती उल्का मावशीकडे गेली, इथं उल्का पडायची वेळ आली आहे आणि उल्का मावशीकडे जाऊन बसले. अगं झालंय काय, समजेल का मला, असं देखील आता भक्ती म्हणत असते. त्यावर आता पूजा म्हणत असते जसं काही असं म्हणतेस, तुला काही गोष्टी माहीतच नाही आहेत, काय झालं ते तर सांग. मग आता पूजा म्हणत असते की ती सरपंचपदी कृष्णा उभी राहणार आहे. मग ही गोष्ट, अगं हे तर आमासनी सकाळीच माहिती आहे, अख्ख्या गावाला माहिती आहे आणि तुला आता कळतंय व्हय. मग आता तिला राग येत असतो. ती म्हणते शेमलेस. मग ती म्हणते तूच सेमटी यू. आता भक्तीने सुद्धा चांगलाच इंगा दाखवायला पूजाला सुरुवात केलेली असते. पण पूजाला आता कळून चुकलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा कृष्णाला जे आहे ते ह्या सगळ्यासाठी उभं राहू द्यायचं नाही आणि यासाठी तिची धडपड सुरू असते.
म्हणूनच आता ती म्हणत असते की दुष्यंतच्या जीवावर जरा जास्तच उडायला लागलेली आहे, पण काही झालं तरी मी हे सक्सेस होऊ देणार नाही, असंही तिचं म्हणणं असतं. आणि त्यामुळेच ना आता ती तयारीला लागणार असते, कारण तिला या सगळ्याचा खूपच जास्त राग येत असतो. कडे अनुसया आपल्या घरातच असते, तेवढ्यात अढळराव तिथे येतात आणि अढळराव इतक्या रात्री आलेले बघूनच ना खूप मोठं टेन्शन इथे असणाऱ्या समरला येतं. समर आता म्हणत असतो की हे काय, तुम्ही इथं काय करताय, इतक्या रात्री कोणी बघितलं असतं तर. होय मला माहिती आहे, पण मी हळूच आलोय. अनुसया खूप जास्त खुश असते. अनुसया म्हणते की इथं कसं येणं केलं, तर त्याच वेळेला अनुसयाला ते म्हणतात की अगं आनंदाची बातमी घेऊन आलो, हे बघ सगळ्यांसाठी पेढे आणलेत, तेवढे पेढे घ्या. कसली आनंदाची बातमी, मग आता ते सांगतात की अगं आपली कृष्णा नाही का, ती निवडणुकीला उभी राहिलेली आहे आणि त्यामुळेच मी हे पेढे आणलेले आहेत. हो हो आम्हाला कळलं कृष्णा निवडणुकीला उभी राहिली आहे ते, असंही आता म्हटलं जातं. तुम्हाला कसं कळलं, अहो सकाळी हा गावात गेला होता तेव्हाच ह्यांना कळलं, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र आता राव म्हणत असतात की खरं तर ना सगळ्यात जास्त आनंद ना मला झालेला आहे, कारण मला आता असं वाटते की सगळ्या काही गोष्टी ना नीट होणार आहेत. आता कृष्णा या निवडणुकीला उभी राहिली म्हटल्यावर ती जिंकणार, यात तर काही वादच नाही. आणि मला पूर्णपणे माहिती आहे की या सगळ्यामध्ये जर कृष्णा जिंकणार असेल ना, तर आपलं सगळं काही एकदम सोपं होऊन गेलेलं आहे, आपल्याला कोणतीही अडचण नाही आहे, असं देखील आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इथे अनुसयासुद्धा खुश असते. दुसरीकडे कृष्णा थोडी नाराज असते, ती विचार करत असते की आता काय झालं आहे. आणि त्यामुळेच ना आता तिच्या डोक्यामध्ये एक अनेक प्रश्न सुरू असतात, कारण तिला शेवटी गावचं हितसुद्धा बघायचं असतं. पण आता गावचा कारभार आपण सांभाळू शकतो का, अशी कुठेतरी भीती ना मनामध्ये तिच्या दाटून आलेली असते. आणि म्हणूनच ती आता या सगळ्याचा विचार करत असते. तेवढ्याच दुष्यंत तिच्या मागून येतो आणि तिच्या डोळ्यावर हात ठेवतो. त्यावर कृष्णा म्हणत असते की काय करता तुम्ही. त्यावर दुष्यंत म्हणतो की कसला एवढा विचार करतेस आणि काय गरज काय आहे या सगळ्याचा इतका विचार करायची. अगं नको विचार करू इतक्या सगळ्या गोष्टींचा, असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टींना तिला सावरायचा प्रयत्न करतो, तेव्हा आता गावातली काही जी मुलं असतात ना, ती तिथं आता आलेली असतात. आणि जेव्हा ती काही मुलं तिथे येतात तेव्हा कृष्णासाठी त्यांनी खास असं ड्रॉइंग बनवून आणलेलं असतं आणि ते ड्रॉइंग ना आता ते दाखवू लागतात. आणि जेव्हा आता ते चित्र ती मुलं दाखवतात ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त कृष्णाला आनंद झालेला असतो. कृष्णा म्हणत असते की किती सुंदर आहे. आणि तेव्हा कुठे जाऊन ना तिला आता खात्री पडते की ती गावचा विकास आणि या सगळ्या काही गोष्टी नीट करू शकते, कारण त्या मुलांनी ना आता जे कृष्णाचं जे चिन्ह असतं तेच चिन्ह बनवून आणलेलं असतं. आणि त्यामुळेच आता जेव्हा ते कृष्णाचं चिन्ह बनवून घेऊन आणलं जातं, तेव्हा आता कृष्णा म्हणत असते की आता खऱ्या अर्थानं मला ना उभारी आलेली आहे, खरंच ना मला खूप जास्त आनंद झालेला आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता कृष्णाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप जास्त असतो. दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत गाडीने जात असतात, तेच आता राव आणि अनुसयाला रंगेहात दुष्यंत आणि कृष्णा पकडतात. दुष्यंत वाटेल ते आता अडरावांना बोलत असतो आणि त्यासोबत अनुसयाला सुद्धा तो किंमत देत नाही. वाटेल ते बोलत असतो. अडळरावांना वाईट वाटत असतं. मग अडळराव विचार करतात की नाही यार, हे कुठेतरी थांबायला हवं आणि याचसाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. पण आता इकडे कृष्णा त्यांना थांबवते की काही बोलू नका म्हणून. आणि त्यामुळेच ना आता कृष्णाने सांगितले म्हटल्यावर ते सुद्धा थांबतात. तर दुसरीकडे मात्र आता घरी आल्यानंतर दुष्यंत कृष्णाला सांगत असतो की आता बस झाला हा, पुरे झालं, मी तुला सांगतोय हा, त्या माणसावर जास्त विश्वास ठेवू नकोस. म्हणजेच हे सगळं अडळरावांबद्दल तो बोलत असतो. आणि त्यामुळेच ना आता कृष्णा विचार करू लागते. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.